तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ आणि लज्जतदार अशा आपल्या ब्लॉग मध्ये. तर 100 दिवस 100 ब्लॉग आपलं डेली रुटीन चालू आहे आणि 100 दिवस तुम्हाला 100% कंटिन्यू ब्लॉग बघा भेटणार. तर आजचा आहे आपला 13व्या दिवशीचा 13वा ब्लॉग. तर आज वैभ्याचा मला अचानक फोन आला की पल्सर जायचं आहे, काय काम आहे, काय विषय नाही. मी माझ्यातल्या घरात असं बसलो माझं काम करत. काम मी काय नाही, पिक्चरच बघत असेल. तर वैभ्याचं घर काय आमच्या इथनं लांब नाही, जवळच आहे माझ्यातल्या घरापासून. तर मी आता आवरून बिवरून सगळं चकाचक झालं. तर वैभ्या आलेला आहे पुन्हा एकदा. आवरलं का ना, आवरून आलंच की चकाचक. काय विषय काय करायचा आहे? तुला गावात काय विषय काय सांग की, काय करायचं आहे? चप्पल आणायला आहे. चप्पल आणा जायचं. तर वैभ्या चप्पल आणा जायचं आईच्या गावात. आधी सांगतील का नाही, मी एवढा नटलो बिटलो नसतो. मला वाटलं काहीतरी वेगळा विषय वेगळा आहे काय. तर तर झाले, आवरले माझं बीच सगळं आणि आता पीसी बंद करतो. माझं लय क्रिटिकल काम चालू होतं एडिटिंगचं. एडिट करत बसलेलो. काय दिसतंय ना एडिटचं काम. तर वैभ्याला चप्पल आणायचं वाटतं. कुठला आणायचं आहे? काय आपल्या स्वस्त टिकाऊ मजबूत काय असेल ते कुत्र्यानं फाडलं नाही पाहिजे असं. पाडलं. तर वैभ्याने नवीन डॉगी पण आणला या, पण तेव्हा काय सगळी चप्पलच फाडतोय भांडवया. तर झालंय च्या गावात असा विषय झाला. लाईट गेली बघा, अचानकपणे कार्यक्रम झाला आमचा. तर असा विषय झाला, अंधार सगळीकडे. आम्ही कुठं जायचं म्हटलं, पनवती लागलेलीच आहे माग आई घालायला. काय लाईट गेल्या तर पीसी हाय असं बंद करतो आता. पीसीला काय आमच्या ही नाही, काय बॅटरी काय नाही. आणि वैभ्या चला जाऊया. लाईट गेली ह्याच्या आईच्या गावात. त्याच्या सगळं सामान घेतलंय बाबा माझं. काय मला मागे याच जा मळ्यात थोड्या वेळानं. तर चला जाऊया, आपली 100cc प्लॅटिना घेऊया. वैभ्याला चप्पल आणा निघालोय. तर चला, कसा विषय होतो आपला बघूया पल्सर जाऊन. तर चलो. 99 आणायचं काय, 150 रुपये आणायचं? काय कसं मिळेल तसं 49 वाला मिळालं तर आले. 49 वालं उडल्यानं आणायचं. उडल्यानं आणूया काय? तुझ्या वाहन आपली एवढे उडले. किती रुपये घेऊन आलास? असं आणली थोडंफार. तर 500 रुपये मग उडलँड घेऊन याचा. वैभ्याला सुट्टी द्यायची नाही. जरी ती चायना असलं, पू उडलँड असं असलं तरी चालतंय आपल्याला, पण उडलँडच पाहिजे. तर चला, लाईट बीट गेल्या महिन्यातली. आता जातो इथं आम्ही मार्ग म्हणून आमचं पल्सर चालू करतो, कुलू बिलू घालतो, जातो लवकर. तर सध्या इथं आम्ही पोहोचलोय वैभव भैया मी, आणि इथं घ्यायचंय वैभ्याला आपल्याला स्वस्त मजबूत टिकाऊ असं चप्पल. राहून आला नाही वैभ्या सोबत का? त्याला का आणलं नाहीस काय त्याला? बरं चालतं, ये बघूया तुला चप्पल खरेदी करायला. इथं आलोय, कुठं आलोय आपण? पेट्रोल पंपा शेजारी. शेजारीकडे आलोय आणि इथं आता वैभ्याला स्वस्त मजबूत टिकाऊ असं चप्पल घ्यायचंय. दादा चप्पल दावा आपल्याला खट्ट, ह्याच्या मापचं दावा मला नाही. आणि इथं सगळ्यात स्वस्त चप्पल असते तिथं, कधी पण या तुम्ही. क्वालिटी चप्पल असते. काय म्हणा भावानो, बरोबर आहे. तुला कुठं बघितलंय मी. कुठलं घ्यायचंय तुला? दाखवतील क्वालिटी बघ. आणि असलं घेतोस काय? असल्यातलं क्रॉक्स मी बी घालतोय तसलं. अरे किती लागेल? तुला कुठेतरी बघितलं का ना मी. जरा मास्क खाली घे बघू कोण आहे. अरे बघू दे की. कोण आहे त्याचं नाव काय? आडनाव साळुंके आहे ना? माझ्यासोबतच आहे तो. लोखंड घासा एका कारखान्यात आहे आम्ही. दोघ जण मिळून लोखंड घासू. तुम्ही फक्त त्याच्या चेहऱ्यावर बघू शकता, डोळ्यानं ओळखू शकता की हा व्यक्ती कोण आहे. घेतलंच काय? पाहिजे ते बघायचं. कसं वाटलं तुला? मला भेटून बरं वाटलं नसणार तुला? घाम फुटला का एवढं त्याला? तर आज जाऊन चपलं चल की भाऊ, इथंच बघायला चल. भाऊ आपल्याला धावणार चपलं आज म्हणजे कुठलं पाहिजे ते आपल्याला. बघ असं आहे, कडक पाहिजे चप्पल ह्याच्या मापचं. एकदा काढलं का नाही पुरगी बिरगी निघलीच पाहिजे एखादी. बघ हे असलेलं चप्पल वैभव घेतोस काय? मग काय घ्यायचंय? सँडलच घ्यायचाय. चालतंय. म्हणजे सँडल पार्क मध्ये दाखवू दे का? पार्क मध्ये बरं सँडल दाव का? बूट घेणार नाहीस का? बूट का? बूट नको मी. बरं चालतंय, दाव सँडल दाव. कुठं आहे ती सँडल? इकडे आहे का? सँडल बाहेर आहे तुम्ही आईला. मग चप्पल बिन का माझं म्हटलो. चप्पल त्याचं अंगठ कुरताडतंय काय वैभ्याचं कुत्र? वैभ्याचं कुत्र अंगठ कुरताडतंय त्याचं. आईला ढेग भरायला का? बघ की सगळी बघल तिकडं दुकानात नाही, पण शक्यतो फलसात एवढी चप्पल कुठल्याच दुकानात नसते, तेवढी इथं असते. ते
भावानी काय कसं वाटतं तुला? मास्क घातलाय त्यामुळे ह्यो वाळगणार नाही चेहरा कोण आहे तो. बरोबर आहे. काय कितीची खरेदी केलीस आज? आपली खरेदी किती झाली रे? 4.5 करायलाच पाहिजे, आपला पगारच तेवढा आहे. एका नामांकित एमआयडीसीत कामाला आम्ही तर हा? नामांकित एमआयडीसीत लोकांना घासायला आहे, तेवढाच पगार आम्हाला 400 रुपये. त्या मानानच करायला लागते काय म्हणा भावा. टाकाटक पैकी घालून बघ बरं, साईज बघ बसते का? हाय तेच बसत्या काय? किती नंबर आहे निघाला काय? जावा गिर जावा जावा, शिस्तात जावा बरं का, शिस्तात जा. 9 नंबर आहे काय? हा ह्यातला ब्लॅक कलर ह्यो ह्यो कुठला आहे? हा ब्लॅकच आहे काय? तुला कुठला भारी वाटतो? ह्यातला ब्राऊन मधला आहे का? ब्राऊन, हा ब्राऊन मधला पण धावा. वुडलँडचं काय आहे? ब्राऊन कलरचा आहे काय? टॉपचा विषय वैभव घालून बघ एकदाच. घ्याच लगेच घ्याच, तुला होय म्हणे एकदा कमी 100%. 100%. तर वैभव भाईयांनी सध्या वुडलँड घेतलं इथं. नाही म्हणत 500 हंटली सुट्टी देत नाही. हो नाद करते काय? आम्ही आलो साधं शिल्पर खरेदी करायला, पण जाता जाता वुडलँडच घेऊन जायचं म्हटलं. पैसा किती पाण्यागत वाहू दे पैसा, पण सुट्टी द्यायची नाही, खरेदी करायची गत सुट्टी द्यायची नाही. तर वैभव भैया चेहऱ्यावर टाकावी बा किती आली. आता वुडलँड घेतलं म्हटल्यावर ना उद्यापासून कॉलेजवर वुडलँड काढून जा. कॉलेज म्हणजे आसपासच्या कॉलेजवर जाऊन बसणार रे पुरी बघत तू. कॉलेज बरं चालतंय, वुडलँड घेतलंय आता पॅकिंग करून घेऊया वैभव भैया. दादाराव सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद तुमचं, असं सहकार्य करा. तुमच्या दुकानाचं नाव सांगा की? दुकान नाव साई मार्ट. साई मार्ट अयोध्या ढाब्याच्या बरोबर समोर. तर तुम्हाला पण याच असलं या इथं, आणि बघू शकता तुम्ही भरलेला आहे, भरगच्च माल आहे भरगच्च. आणि आत 2-3 आहे इथं, आत असं 2-3 कप्पा आहेत, असं गच्च भरलेत कडपर्यंत, त्या असं गच्च भरलाय माल ढीग आहे माल. सुट्टी नाही, तुम्हाला पण घ्यायचं असलं या. आम्ही वैभ्याला इथं खरेदी केल्या, तुम्ही पण या आणि एकदा घेऊन टाका. आणि रेट म्हणजे एकदम रिझनेबल, म्हणजे डायरेक्ट कंपनीत आला की तुमच्याच हातात येणार डायरेक्ट, असा विषय. बाकीच काय मध्ये आधी खाणं पिणं काय नाही, त्यामुळं एकदा या इथं. आणि दादा ओकेच, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. चालतंय, चला आम्ही आता वैभवचं पॅकिंग करतो आणि घरला जातो. आणि जाता पिझ्झा पण घ्यायचा आहे. तर वैभवची खरेदी झाली, चेहऱ्यावर टाकाय बघा की राहुन्या बांडुगोळा तू आला नाहीस, पण वैभवची खरेदी एवढी टॉपची करून टाकली आम्ही, विषय हार्ड करून टाकला. वैभव भारी झालं का नाही? एक नंबर. राहुण्याला असतं तर वेगळं काय तर वजन लावलं असतं, ही नको ही घेऊ नको, असं होतंय तसं होतंय. तर राहुन्या तुझ्या तोंडा माघारी माप काढतोय, तोंडा बी काढतोय. तर चालतंय, आमचा विषय सगळा इथला झाला, खरेदी वगैरे वैभवची झालेला आहे, गच्चपैकी खरेदी केला वैभवची. आता आम्ही निघालोय अक्केला वैभवच्या पिझ्झा खायचा आहे, तो पिझ्झा खरेदी करून तसंच आम्ही घरला जाणार लगेच. तर चला जाऊया.